सर्किटमध्ये जर आपण इलेक्ट्रिक करंट पास केला तर करंट पास केल्यानंतर याच्यामध्ये किती प्रमाणात हीट प्रोड्यूस होते किंवा ती हीट कॅल्क्युलेट कशी करायची, तर हे बघण्यासाठी आपल्याला जूल्स लॉ शिकावं लागेल. आणि जूल्स लॉ मध्ये काय दिलेलं आहे बघा, हीट कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फॉर्म्युला दिलेला आहे, H इज इक्वल टू P इंटू टी. हा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. तर हीट आपण या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करू शकतो. पण यामध्ये बघा P मीन्स पॉवर आहे आणि पॉवर कशी कॅल्क्युलेट करतात हे आपल्याला अगोदर बघावं लागेल, कारण पॉवरच माहित नसेल तर आपण इथे ती व्हॅल्यू टाकू शकत नाही. सो पॉवर ही जर कॅल्क्युलेट करायची असेल तर P इज इक्वल टू V इंटू क्यू अपॉन टी हा फॉर्म्युला आहे. पण आता याच्यामध्ये बघा, याला जर डिराइव्ह केलं आपण तर तुम्ही ते बघू शकता Q अपॉन टी. याच्या जागेवर आपण असं लिहू शकतो का, P इज इक्वल टू V इंटू आय असं लिहू शकतो का? हे का लिहिलं आपण? आय कुठून आला याच्यामध्ये, तर आपल्याला माहिती आहे आय इज इक्वल टू क्यू बाय टी असते. तर या फॉर्म्युलामध्ये बघा आपण इथे क्यू बाय टी याच्या जागेवर आपण आय लिहिला. तर अशा प्रकारे आपल्याला P इज इक्वल टू व्ही आय हा फॉर्म्युला मिळतो. मग आता ही व्हॅल्यू जी आहे P इज इक्वल टू व्ही आय आपण जर या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केली, म्हणजे P च्या जागेवर जर ही व्हॅल्यू पुट केली तर हीटचं इक्वेशन कसं बनते, H इज इक्वल टू बघा P च्या जागेवर व्ही आय टाका, V इंटू आय इंटू टी अशा प्रकारे ही इक्वेशन बनून जाते. आता याच्यामध्ये परत काय चेंजेस करता येतात बघा, इथे व्ही आय आहे, आपण या व्ही साठी आपण इथे जर व्हॅल्यू थोडी चेंज केली तर आपण इथे अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ काय होते बघा, अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ. आता ओहम्स लॉ हा तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये होता. ओहम्स लॉ होता V इज इक्वल टू आय आर हा फॉर्म्युला होता तुम्हाला मागच्या वर्षी, जर तुम्हाला आठवत असेल तर बघा, V इज इक्वल टू आय आर हा आपल्याला फॉर्म्युला होता फॉर ओहम्स लॉ असं म्हणतात. म्हणजे V ची जी व्हॅल्यू असते ती असते I इंटू आर. ही जर व्हॅल्यू आपण V च्या जागेवर टाकली तर आपला आन्सर काय ते बघा, फॉर्म्युला कसा बनतो, H इज इक्वल टू बघा V च्या जागेवर आय आर पुट करा, I इंटू आर इंटू आय इंटू टी अशा प्रकारे हा फॉर्म्युला बनतो. म्हणजे हा आय आपण ऍज इट इज इथे ठेवला, आय इंटू टी. आलं लक्षात, व्ही च्या जागेवर फक्त आय आर टाकला. आता इथे आय आणि आय या दोन आयचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर H इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी असं लिहू शकतो का आपण? तर अशा प्रकारे हा जो फॉर्म्युला आहे तर हा आहे हीट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आणि यालाच म्हणतात जूल्स लॉ ऑफ हीटिंग. तर अशा प्रकारे आपण इथे याला सॉल्व्ह केलेलं आहे. याला म्हणतात इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज जूल लॉ ऑफ. ठीक आहे, तर आता हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आणि या हीटचा जे एसआय युनिट आहे, एसआय युनिट ऑफ हीट इज जूल. आता याचं युनिट जूल का असेल बरं, कारण की हा जो लॉ आहे जूल्सचा लॉ आहे आणि मेन म्हणजे हीट ही एक एनर्जीचा फॉर्म आहे आणि एनर्जी कुठलीही असू द्या आपण ती जूल मध्येच मेजर करतो, म्हणून हीटचं एसआय युनिट हे जूल आहे. मग सिमिलरली पॉवरचं एसआय युनिट काय आहे, तर पॉवरचं एसआय युनिट आहे, तुम्हाला जर माहित नसेल तर लक्षात घ्या, पॉवरचं युनिट आहे वॅट. म्हणजे आपण वॅट मध्ये मेजर करतो पॉवर. 20 वॅट 30 वॅट. जर तुम्ही घरात बल्ब आणत असाल इलेक्ट्रिक बल्ब तर त्या बॉक्सवर सुद्धा लिहिलेलं असते, किंवा तुम्ही दुकानात गेल्यावर दुकानदार विचारतो तुम्हाला किती वॅटचा बल्ब देऊ, 12 वॅटचा देऊ, 9 वॅटचा देऊ का 20 वॅटचा देऊ. मग ते वॅट म्हणजे काय असते, पॉवर असते त्या बल्बची. आणि या बल्ब बद्दल पण आपण समोर शिकणार आहोत, कारण बल्ब पासून काय होते, हीट जनरेट होते. तुम्ही जर घरात इलेक्ट्रिक बल्ब लावला तर तिथे तुम्हाला दिसून येतो तो गरम होतो बाहेर. मग तो जो गरम का होतो, त्याच्यात असं काय असते गरम होण्यासाठी, तर हे आता आपण आपल्या नेक्स्ट टॉपिक मध्ये शिकणार आहोत, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट.